शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली। शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवजयंतीच्या उत्सवाला सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। या शोभायात्रेत महाविद्यालयातील प्राचार्य तसंच शिवजयंती उत्सवाचे व्याख्याते श्री रामेश्वर गोरडे तसंच प्राध्यापक व विद्यार्थी देखील उपस्थित होते। त्यानंतर शिवरायांच्या पोस्टरचं अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच त्या ठिकाणी महाविद्यालयातील NCC विभागामार्फत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला छत्रपती सॅल्यूटद्वारे मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी प्राध्यापक प्रितेश काळन यांनी दिलेल्या शिवगर्जनेनं महाविद्यालयाचा परिसर दुमदुमला। त्यानंतर महाविद्यालयातील प्रमुख सभागृह असलेल्या हार्मनी हॉलमध्ये शिवव्याख्याते रामेश्वर गोरडे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या जीवनातून आपण काय घेतलं पाहिजे याचं मोलाचं मार्गदर्शन केलं। तसंच शिवरायांच्या विविध जीवन प्रसंग यावर प्रकाश टाकला। शिवरायांचे विचार कसे आवश्यक आहेत त्याचं महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलं। यानंतर सुमित शिंदे आणि वैष्णवी भोसले या दोन विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला। यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र गाथा यांचं अवर्णनीय असं सादरीकरण केलं। त्यांच्या सादरीकरणानं शिवजयंतीच्या उत्सवाला एक प्रकारे यशाची किनार लाभली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शिवरायांचे विचार हे विद्यार्थ्यांनी डोक्यात रुजवले पाहिजे व त्याप्रमाणे आपल्या आचरणात आणले पाहिजे हे सांगून वामनदादा कर्डक यांची कवितेतून छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व विशद केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी शेळके यांनी केलं। शिवजयंती उत्सव यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील डॉक्टर संतोष सावदेकर, प्राध्यापक रवींद्र पाटील, डॉक्टर शुभांगी विदरकर, डॉक्टर गेडेकर मॅडम तसंच जयंती व उत्सव समितीतील सर्व प्राध्यापकांचं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं। मला त्या कवड्यांच्या माळा फार बोलक्या वाटतात, कारण ज्या माणसांना दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं त्या माणसाला स्वतःचं आयुष्य कवडीमोल मानायचं असतं आणि असं स्वतःचं आयुष्यभर कवडीमोल मानणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। मुंबईमध्ये 10 फूट लांब 10 फूट रुंद खोलीमध्ये स्वतः शिक्षण घेत युवकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा उपदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। आणि राजा कैक झाले पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं नकंतर करून घेणारा राजा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। आणि या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि सह्याद्रीवर फडफडणाऱ्या त्या भगव्यासाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका।